नमस्कार. आपण दासबोध वाचन सुरू आहे मराठीमध्ये आणि आतापर्यंत आपण 6 समास बघितले दशक पहिल्यामधले. आता दशक पहिल्यामधील 7वा समास कवीश्वर स्तवन. माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होण्याची पात्रता आहे. ते ध्येयपदरात पडण्यास त्याच्या अंतर्यामी एरवी सुप्त असलेली प्रतिभा नावाची शक्ती जागी व्हावी लागते. संत आणि कवी यांच्या अंतःकरणात प्रतिभा जागृत असल्याने दुसऱ्यांच्या अंतःकरणात प्रतिभा ते जागी करू शकतात. म्हणून संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर श्री समर्थ आता कवींना वंदन करतात. संत व कवी या दोघांमध्ये फरक इतकाच की संतांची प्रतिभा अखंड जागी असते, किंबहुना त्यांच्या अंतःकरणात ती जागेपणाने कायमची स्थिर झाल्यापासून तो संत बनू शकत नाही. पण कवींची प्रतिभा कधी जागी तर कधी निजलेली, कधी सतेज तर कधी मंद असते. प्रतिभा जागी झाली की ते सळसळते आणि अनावर स्फूर्ती येते. कल्पना आणि बुद्धी विलक्षण, सर्जनशील, क्रिएटिव्ह बनून उत्कृष्ट काव्य, आवेशमय भाषण किंवा अत्यंत नवीन ज्ञान प्रगट होते. माणसातील प्रतिभा जागी करणे हेच सगळ्या परमार्थ साधनेचे मर्म आहे. संतांची संगत केल्याने माणसाची प्रतिभा विनाशाळेस उमलते, म्हणून सत्संगतीचा एवढा महिमा गातात. त्याच्या खालोखाल उत्तम काव्य आणि साहित्य अंतःकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रकट होण्याची वाट मोकळी करतात. या दृष्टीने मानवी जीवनात कवींना व साहित्यिकांना मोठे महत्व आहे. कल्पनेची का होईना, पण नवी सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणे, चिरंतन मूल्यांचे जतन करणे आणि क्षीण व निराश जीवनात नवचैतन्य उतरणे हे मोठे कार्य कवी करतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोचतोपणा येऊन त्याचा आंतरिक विकास खुंटतो. त्यावेळी संत कवींचे काव्यच त्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकते आणि त्याच्या सूक्ष्म शक्तींना सतेज करते. जगाचा उद्धार तो हाच होय. प्रथम कवीच्या प्रतिभेचे सामान्य स्वरूप सांगतात. आता मी थोर कवींना नमस्कार करतो. कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. कवींचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीच्या स्वतःच्या मालकीचे राहते घरच समजावे. कवीला सरस्वती पूर्ण वश असते. ती त्याच्यापाशी सदैव राहते. नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो. तसेच अगदी खऱ्या अर्थाने कितीतरी शब्द कवीच्या हृदयात येऊन राहतात. कवींचा शब्दसंग्रह फार मोठा असतो. जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी, भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तऱ्हेच्या कौशल्याने संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात. कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवींच्या अंतःकरण रूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात. मुक्त पुरुषांच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करू शकतात. बुद्धीच्या विलासाचे नाना प्रकारचे खेळ करून दाखवणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. ते खूप अध्यात्म ग्रंथ लिहू शकतात. ते बोलके जिवंत चिंतामणी असतात. कवी म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट प्यायला मिळालेले कामधेनूचे अमृता समान दूधच होय. कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे, कारण हवी तेव्हा प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते. मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच होय. कवी आपल्या काव्यांमध्ये सायुज्य मुक्तीचे अतिविस्ताराने वर्णन करतात. मृत्यूलोकापलीकडील जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा षटचक्र भेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणाऱ्यांचा परमार्थ हे तिन्ही अतिसूक्ष्म, अतिंद्रिय आणि म्हणून अतिगुप्त असतात. कवी आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांना साकार करून उघड करतो, सामान्य माणसापर्यंत पोहोचवतो. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध, मलरहित आहे. हे त्रिगुणांच्या बाहेर असते, मायेच्या पलीकडे राहते. माणसाची कल्पना व बुद्धी तेथे लटक्या पडतात. शब्द तेथे पोहोचू शकत नाही, तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण सांगतो, ओळखण करून देतो आणि त्याचे लक्षण समजावून देतो. कवी श्रुतीला काय सांगायचे आहे ते गूढ उकलतो. कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणे. कवीच्या सहवासाने आत्मज्ञान सुलभ होते. व्यक्तीवर व मानवी जीवनावर कवीचे होणारे परिणाम श्री समर्थ आता सांगतात. कवीच्या प्रतिभेने मुमुक्षाला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. साधन कोणते करावे ते साधकांना समजते आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. कवीच्या प्रतिपादनाने स्वकर्तव्याची जाणीव होते. मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचे वळण लागते. वैराग्याचे महत्व मनावर ठसवून कवी माणसांचा वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात. भक्तांचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात.
प्रेमी पुरुषांच्या प्रेमावस्था कवी शब्दांमध्ये गुंफतात. ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवतात. कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात, अनेक प्रकारच्या साधन फलांचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनेच निरनिराळ्या कार्यांमध्ये यशप्राप्ती होते. कवीच्या या वाणीचा विलास सुरू झाला. कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्याचे कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्य वाचून नंतरच्या कवींची कविता शक्ती जागी होते. विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी नाना प्रकारचे काव्य प्रबंध रचतात. अनेक प्रकारच्या गद्यपद्यादी वाङ्मयामध्ये कवी लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास व अलंकार वापरतात. कवी त्यांचे नवे नवे प्रकार सुरू करतात. या चराचर सृष्टीला कवी एखाद्या दागिन्यांप्रमाणे शोभून दिसतो. कवित्वामुळे ऐश्वर्य सजवले जाते. कवी हे सर्व निर्णयांना निश्चितपणा देतात. कवी सभेला शोभा आणतात, भाग्याला भूषण देतात, नाना प्रकारच्या सुखांचे संरक्षण करतात. अदृश्य देवांना कवी रूप देऊन दृश्य करतात. ऋषींचे महत्व पटवून देतात आणि नाना शास्त्रांचे सामर्थ्य, अधिकार व स्थान समजावून सांगतात. मोठमोठ्या कवींनी उत्कृष्ट काव्य रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणून संबंध मानवी जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत. पूर्वीच्या समकालीन आणि पुढच्या सर्व थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात. अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळाले नसते. कवींमुळेच सर्व ज्ञान जगात पसरते. मागे व्यास, वाल्मिकी इत्यादी अनेक महाकवी झाले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वी काव्य केलेली होती, ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. त्या विद्वत्तेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली. पूर्वी असे मोठमोठे कितीतरी कवी होऊन गेले, आता आहेत व पुढेही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो. कवी म्हणजे ईश्वरी शक्तीचे भांडार होय. ईश्वरी शक्तीचे भांडार होय. कवी हे चातुर्याच्या मूर्ती असतात, प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. वेदश्रुतींना सुद्धा असे वाटते की त्यांच्या मुखाने आपण शब्द रूपाने प्रकट व्हावे. केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांत कवी आपल्या काव्यांमध्ये सांगतात. पूर्णपणे संशयातीत असेच सिद्धांत अखेर ते सांगतात. कवी म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ किंवा नवरसांनी भरून वाहणारे मोठे प्रवाह किंवा अनेक प्रकारच्या सुखांनी भरलेले उचंबळणारे सरोवरे आहेत. कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रगट झालेली विवेकरूपी संपत्तीची कोठारे आहेत. कवींचे अंतरंग परमात्मा वस्तूच्या विचारांनी गच्च भरलेले आहेत. आदिपुरुषी दडी मारून राहणारी ईश्वराची निजशक्ती जी महामाया तिची ठेव तिचे मर्मस्थान म्हणजे हे कवी. जगातील सर्व पदार्थांना उणे आणणारी, तुच्छ करणारी ही ठेव पूर्वपुण्याच्या योगाने सर्व लोकांना लाभते. कवी म्हणजे अक्षय स्वानंदाने काठोकाठ भरलेली सुखाची तारवे जीवन प्रवाहात तरंगत असतात. अनेक योजना, अनेक उद्योग सफल करण्यासाठी ही जहाजे सर्व लोकांना उपयोगी पडतात. कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्यामीप्रमाणे सांभाळणारा तो विराट पुरुष, त्याची ध्यानावस्था म्हणजे हे कवी. भेदाने भरलेल्या विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेद अवस्थेतच राहतो. असून भेदाचे भान त्याला नसते. ही त्याची ध्यानमग्न अवस्था, तेच कवीचे रूप होय. काव्य प्रस्तावना कवी ध्यानमग्न असतो, ईश्वराशी तादात्म्य पावतो. कवी म्हणजे साकार झालेला भक्तीचा परिणाम होय. भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवीच प्रत्यक्षात मांडतो. आकाशाहून विशाल असणारी ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी. म्हणून कवींची काव्यरचना या ब्रह्मांडाहूनही विशाल असते. कवी वर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो. महाकवी हे जगाचे म्हणजेच मानव समाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. समाज 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.